भारत विरुद्ध इंग्लंड पहिला T20 सामना. कोण जिंकणार ही मॅच? दोन्ही टीमांची तुलना करणार आहोत. कोणाचे ओपनर्स जबरदस्त आहेत, कोणाचे मिडल ऑर्डरचे बॅट्समन जबरदस्त आहेत आणि कोणाचे फास्ट बॉलर जबरदस्त आहेत, कोणाचे ऑलराऊंडर्स जबरदस्त आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला. तर मित्रांनो, 22 जानेवारी पासून इंग्लंड विरुद्ध भारत ही T20 मालिका सुरू होणार आहे. यामध्ये 5 T20 सामन्याची मालिका होणार आहे. तर त्यातील पहिला T20 सामना 22 जानेवारी रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन या मैदानावरती खेळला जाणार आहे. तर कोलकाताचे मैदान हे बॅटिंग फ्रेंडली आहे आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तिथे स्पिनर्सला देखील टर्न मिळतो, तिथे स्पिनर्सला हेल्प मिळते. तर 190-200 त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर आहे. दोन्ही टीमची बॅटिंग तगडी आहे. तर 190-200 स्कोर आपल्याला पाहायला भेटेल. तर मित्रांनो, आपण दोन्ही टीमचे सर्वात प्रथम ओपनर्स पाहूया. तर इंडियाकडून ओपनर्स अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे येतील. संजू सॅमसन हे साऊथ आफ्रिका विरुद्ध 2 शतके लगावली होती. अभिषेक शर्माचा थोडा फॉर्म गडबड आहे, परंतु अभिषेक शर्मा ताबडतोब बॅट्समन आहे. तर इंडियाकडून हे दोघे ओपनर्स असतील. तर इंग्लंडकडून फिलिप सॉल्ट आणि बेन डेकेट हे दोघे ओपन करतील. बेन डेकेटचा सध्या बिग बॅश लीगमध्ये चांगला फॉर्म होता आणि फिलिप सॉल्टचा देखील चांगला फॉर्म होता. फिलिप सॉल्ट देखील ताबडतोब बॅट्समन आहे, तर आहे आपण असं माहितच आहे. तर ते आणि रिंकू सिंग फिनिशिंगची चांगली भूमिका करतो. तर जोस बटलर इंग्लंडकडेही चांगला पर्याय आहे. हरिब्रुक देखील चांगला आहे आणि जोकोब बेथल युवा ऑलराऊंडर, युवा सितारा इंग्लंडचा आहे. तर मित्रांनो, मिडल ऑर्डरमध्ये इंडिया थोडी मजबूत दिसत आहे, परंतु इंग्लंडची मिडल ऑर्डर देखील खतरनाक आहे. नंतर ऑलराऊंडर्स. तर इंडियाचे ऑलराऊंडर्स हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि के नितीश रेड्डी हे इंडियाकडून ऑलराऊंडर्स खेळतील. तर इंग्लंडकडून लियांग लिव्हिंगस्टोन, जेमी होवर्टन आणि जोफ्रा आर्चर हे ऑलराऊंडर असणार आहेत. हार्दिक पंड्या हा चांगला ऑलराऊंडर आहे. के नितीश रेड्डीचा सध्या चांगला फॉर्म आहे आणि अक्षर पटेलला तर या सिरीजमध्ये त्याला वाईस कॅप्टन करण्यात आले आहे. तर इंग्लंडकडून जेमी होवर्टन सध्या बिग बॅश लीगमध्ये चांगला खेळत आहे. त्याचा फॉर्म देखील चांगला आहे. लियांग लिव्हिंगस्टोन देखील तो चांगला ऑलराऊंडर आहे, खूप उत्कृष्ट दर्जाचा ऑलराऊंडर आहे आणि जोफ्रा आर्चर आपणास माहितच आहे. तर ऑलराऊंडर्सने देखील दोन्ही टीमा सेम आहेत. नंतर बॉलर्स. तर इंडियाकडून मोहम्मद शमी आणि अर्शदीप हे 2 फास्ट बॉलर्स आहेत. तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर, गट ॲटकिन्सन आणि मार्क वूड हे बॉलर्स आहेत. तर मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग हे स्विंग गेंदबाज आहेत आणि डेथ मध्ये चांगली बॉलिंग करतात. तर जोफ्रा आर्चर, गट ॲटकिन्सन आणि मार्क वूड हे तिघेही चांगले ओव्हल दर्जाचे गोलंदाज आहेत. तर फास्ट बॉलिंगमध्ये थोडी इंग्लंड जोफ्रा आर्चरमुळे वरचढ दिसत आहे इंडियापेक्षा. त्यांची फास्ट बॉलिंग थोडी उत्कृष्ट दर्जाची दिसत आहे. तर स्पिन बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये कोणती टीम वरचढ आहे? इंडियाकडून अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई हे स्पिनर्स असतील. तर इंग्लंडकडून जोकोब बेथल, लियांग लिव्हिंगस्टोन आणि आदिल रशीद हे स्पिनर्स असतील. स्पिन ऑर्डर. तर स्पिन बॉलर्स कडून दोन्ही टीमा सेम असणार आहे. तर इंडिया थोडी स्ट्रॉंग दिसत आहे. मिडल ऑर्डरमध्ये इंडिया थोडी स्ट्रॉंग दिसत आहे. मिडल ऑर्डर इंडियाची इंग्लंडपेक्षा मजबूत आहे. बाकी डिपार्टमेंटमध्ये इंग्लंडची टीम इंडियाला टक्कर देऊ शकते. तर मित्रांनो, आपण काय वाटते, कोणती टीम ही मॅच जिंकेल आणि कोणती टीम स्ट्रॉंग आहे? आपण काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.